हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन डिझाईनमध्ये हा कोस्टर पाहणार आहोत। इथे मी हा कोस्टर एकच कलर वापरला आहे आणि हा मी कोस्टर चौकोन आकारमध्ये बनवला आहे। तो कसा बनवला आज पाहणार आहोत आपण। चला मग सुरुवात करूया। इथे मी हा सेम कलर नाही वापरला आहे, थोडा वेगळा कलर वापरला आहे। इथे हा पिंक कलर मला 12 ग्रॅम लागला आहे आणि हुक नंबर 1.75 mm चा हुक वापरला आहे। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचे। त्यानंतर 26 साखळ्या बनवायच्या आहेत। 26, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 साखळ्या झाल्यावर इथे सुरुवातीच्या 7 साखळ्या स्किप करायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 7 साखळ्या स्किप करून 8व्या साखळीमध्ये एक खांब बनवून द्यायचा। पुढे दोन साखळ्या घ्यायच्या। इथे खालच्या बाजूला 2 साखळ्या स्किप करून 3ऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचा। पुढे पुन्हा 2 साखळ्या। इथे खालच्या बाजूच्या 2 साखळ्या स्किप करायच्या। 1 2 3ऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचा। पुढे पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या। इथे हा 2 साखळ्या स्किप करून 3ऱ्या साखळीत खांब बनवायचे। पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या। इथे या खालच्या 2 साखळ्या स्किप करून 3ऱ्या साखळीमध्ये खांब बनवायचा। शेवटचा हा 2 साखळ्या स्किप करून 3ऱ्या साखळीत हा शेवटचा एक खांब टाकून घ्यायचा। टोटल हे 8 खांब आपले तयार झाले पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 शेवटचा हा खांब झाल्यावर इथे वरती 5 साखळ्या बनवून घ्यायच्या। हा 3 साखळ्यांचा अगोदर एक खांब बनवायचा आहे। त्यानंतर पुढे ज्या 2 साखळ्या घेणार त्या 2 साखळ्या पण इथेच घ्यायच्या। इथे हा राऊंड हे पॅटर्न इथे फिरवायचं आहे आणि हा जो पुढे खांब आहे 2 साखळ्यांच्या पुढे त्या खांबाच्या वरच्या लूपमधून एक खांब बनवून घ्यायचा आहे। पुढे ती सेम प्रोसेस करत जायची। प्रत्येक खांबावर एक खांब टाकत जायचे, 2 साखळ्या घेत जायचे मध्ये। ह्या खांबावरती एक खांब घेतला, 2 साखळ्या घेऊन झाल्या। पुन्हा पुढच्या खांबावर एक खांब बनवून घेतलाय। पुढे 2 साखळ्या घ्यायचे, पुन्हा पुढच्या खांबावरती एक खांब बनवून घ्यायचे। शेवटपर्यंत हीच प्रोसेस करत जायची। 8 खांबांवरती 8 खांब आणि 2 साखळ्या टाकत जायचे मध्ये। इथे जे आपण 7 साखळ्या घेतलेला
इथे बघा ह्या 2 साखळ्या स्किप करून तिसऱ्या साखळीमध्ये 1 2 3 हा आपला दुसरा राऊंड पूर्ण झाला आहे. तिसरा राऊंड पण सेम तीच प्रोसेस करायची. 5 साखळ्या घ्यायच्या, पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचे. सेम तीच प्रोसेस करत जायचे. प्रत्येक खांबावरती एक एक खांब आणि मध्ये 2 2 साखळ्या टाकत जायचे. एक खांब टाकून झाला 2 साखळ्या घ्यायचे. पुन्हा पुढच्या खांबावरती एक खांब घ्यायचं, 2 साखळ्या घ्यायच्या. इथे जे आपण शेवटला 5 साखळ्या घेतल्या तिथे 2 साखळ्या अगोदर स्किप करून घ्यायच्या. 1 2 आणि तिसऱ्या साखळीमध्ये खांब बनवून घ्यायचं. पुन्हा 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 हे पॅटर्न इथे फिरवायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस करायची. प्रत्येक खांबावर एक एक खांब टाकायचं आणि मध्ये 2 साखळ्या घेत जायचे. इथे बघा 1 2 3 हे 3 राऊंड मी पूर्ण करून घेतले. हा चौथा राऊंड आहे. टोटल आपल्याला 7 राऊंड पूर्ण करायचे. इथे बघा मी हा चौकोन पूर्ण करून घेतला आहे. हे 7 राऊंड मी सांगितले होते ते पूर्ण करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 राऊंड पूर्ण झाल्यावर पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं. हा 3 साखळ्यांचा एक खांब बनवून घेतला आहे. त्यानंतर इथे जो मध्ये गॅप आहे हा 2 साखळ्यांचा, त्यामध्ये 2 खांब बनवून घ्यायचे. इथे हे जे 7 चौकोन आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 पहिले जे 3 चौकोन आहेत त्या 3 चौकोनांमध्ये ह्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब टाकायचे. हे जे मध्ये एक एक खांब आहे त्या खांबावर खांब टाकून घ्यायचे. टोटल असे 10 खांब तयार करायचे. हा जो मधला चौकोन आहे तिथे 6 साखळ्या येणार. 6 किंवा 8 जरी साखळ्या घेतल्या तरी चालतील, पण मी इथे 6 साखळ्या घेतल्यात. पुन्हा इथे एका खांबावर एक खांब घ्यायचं आहे, 2 साखळ्या टाकायच्या आहेत, पुन्हा खांबावर खांब टाकायचं आहे. असे टोटल 10 खांब दोन्ही बाजूने आले पाहिजे. 10 खांब इथे, 10 खांब इथे. बघा इथे खांबावर खांब टाकून घेतलं आहे. पुन्हा इथे 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 2 खांब टाकून घ्यायचे. पुन्हा या खांबावरती वरच्या लूपमधून एक खांब टाकून घ्यायचं आहे. पुन्हा 2 साखळ्या आपल्या 2 साखळ्या आहेत त्या गॅपमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. इथे हा जो मधला चौकोन आहे दोन्ही बाजूने हे जे खांब आहेत इथे हा खांबावरती खांब घेऊन टाकायचं आहे की 10वा खांब तयार झाला. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खांब झाल्यावर वरती 6 साखळ्या घेतल्या आहेत मी. 1 2 3 4 5 6 साखळ्या झाल्यावर हा
पुढे या 2 साखळ्या आहेत तर स्किप करून हा जो खांब आहे 2 साखळ्यांच्या पुढे याच्या वरच्या लूपमध्ये एक खांब टाकून घ्यायचा आहे. सेम पुढे ही प्रोसेस आपण इथे केली तशीच प्रोसेस ही पुढे पूर्ण करायची. मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. मध्ये जे एक एक खांब आहेत त्याच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये एक एक खांब टाकत जायचं. टोटल असे 10 खांब तयार होतात. इथे शेवटल्याच्या 5 साखळ्यात त्या अगोदर 2 खांब टाकून घ्यायचे. त्यानंतर हा जो खांब आहे 3 साखळ्यांचा 1, 2 आणि 3 तिसऱ्या साखळीमध्ये इथे शेवटला हा खांब टाकून घ्यायचा. इथे हा जो आपण मधला भाग बनवला आहे हा 6 साखळ्यांचा राऊंड आहे. इथे ही वरती डिझाईन येण्यासाठी आपल्याला हा मिडल काढायचा आहे. आणि आता हा एक इकडचा एक राऊंड झाला. आता दुसरा राऊंड आपल्याला दुसऱ्या बाजूने बनवायला घ्यायचा आहे. इथे शेवटचा 10वा खांब झाल्यावर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या झाल्यावर जो 10वा खांब आपण इथे तिसऱ्या साखळीमध्ये घेतलेला त्याच जागेवरती पहिला खांब ह्या राऊंडचा इथे पहिला खांब बनवून घ्यायचा. त्यानंतर पुढे 2 खांब बनवून घ्यायचे. 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये पुन्हा इथे हा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये एक खांब टाकून घ्यायचे. पुन्हा 2 खांब टाकायचे 2 साखळीच्या गॅपमध्ये. हा एक खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये एक खांब टाकून घ्यायचा. पुन्हा 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब बनवून घ्यायचे. इथे मधला जो भाग आहे हा तिथे एक खांब टाकून घ्यायचा. पुन्हा इथे 10 खांब तयार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 खांब आपले तयार झाल्यावर पुन्हा हा मिडल 6 साखळ्या घ्यायचे. 2, 3, 4, 5, 6. इथे हा 2 साखळ्यांचा गॅप आहे तो स्किप करून ह्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये एक खांब टाकून घ्यायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस करत जायचे. 2 खांब टाकत जायचे 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये. प्रत्येक खांबावर एक एक खांब घेत जायचे. टोटल असे 10 खांब तयार झाले पाहिजे. इथे शेवटला 5 साखळ्या घेतलेल्या तिथे अगोदर 2 साखळ्यांच्या वरती 2 खांब टाकून घ्यायचे आणि तिसऱ्या साखळीमध्ये 1, 2 आणि 3 तिसऱ्या साखळीमध्ये खांब टाकून घ्यायचे. ही दुसरी बाजू ह्या चौकोनाची पूर्ण झाली. 10वा खांब झाल्यावर पूर्ण 3 साखळी घ्यायचे. जिथे आपण हा तिसऱ्या साखळीमध्ये हा खांब टाकलेला तिथेच त्याच जागेवरती या बाजूचा खांब टाकून घ्यायचा. एक पहिला खांब झाल्यावर पुन्हा पुढे 2 साखळ्या तिथे गॅपमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. टोटल हे 10 खांब तयार करून घ्यायचे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 10 खांब झालं. 6 साखळ्या घ्यायचे.
1 2 3 4 5 6 6 साखळ्या झाल्यावर इथे पुढच्या खांबामध्ये वरच्या लूपमध्ये एक खांब टाकून घ्यायचं. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा हे 2 बाजू मी पूर्ण करून घेतले. शेवटला 10वा खांब झाल्यावर इथे पुढे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपण जो 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवलेला तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या खांबापासून स्लिप स्टिच करत जायचे 10 खांबांपर्यंत. एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथे 10 खांबांवरती मी स्लिप स्टिच करून घेतले. त्यानंतर इथे हा जो 6 साखळ्यांचा राऊंड आहे तिथे पण एक स्लिप स्टिच करून घ्यायचे. पुढे 10 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे 10 साखळ्या झाल्यावर हे पॅटर्न इथे फिरवायचं आहे. त्यानंतर इथे जो आपण 3 साखळ्या घेतलेल्या तिथे मधल्या साखळीमध्ये इथे मोकळा खांब टाकून जोडून घ्यायचे. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं. एक साखळी झाल्यावर इथे प्रत्येक साखळीमध्ये 10 साखळ्या घेतल्या. इथे प्रत्येक साखळीमध्ये एक एक मोकळा खांब टाकत जायचं. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 मुका खांब झाल्यावर इथे हा जो आपण स्लिप स्टिच करून इथे 10 साखळ्या घेतलेल्या त्याच्याच बाजूला त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. त्यानंतर दुसरा राऊंड करायचा आपल्याला. तिथे 12 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे 12 साखळ्या झाल्यावर हे पॅटर्न फिरवायचं आहे इथे. त्यानंतर इथे जे आपण सुरुवातीचे 4 खांब आहेत, मोठा खांब आहे, त्याच्या वरच्या लूपमध्ये 4 खांब टाकून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. इथून 4 मुका खांबावरती एक एक खांब टाकत जायचे. वरच्या लूपमधून एक खांब बनवून घेतला. दुसरा
मुका खांबावरती दुसरा खांब घेतला आहे, तिसऱ्या मुका खांबावरती तिसरा खांब घेतला आहे, चौथा जो मुका खांब आहे तिथे सुद्धा एक खांब बनवून घेतला. टोटल असे 4 खांब झाल्यावर 3 साखळे घ्यायचे. पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे. त्यानंतर ह्या 2 खांबांच्या मधून मुका खांब टाकून जोडून घ्यायचं. पुन्हा 3 साखळे घ्यायचे. पुढे ह्या 2 खांबांच्या मधून मुका खांब टाकून जोडून घ्यायचं. पुढे पुन्हा 3 साखळे घ्यायचे. पुन्हा 2 खांबांच्या मध्ये मुका खांब टाकून जोडून घ्यायचं. असे हे 3 राऊंड येतात वरती. ह्या 4 खांबांच्या वरती हे 3 राऊंड 3 साखळ्यांचे 3 राऊंड तयार होतात. पुढे आता प्रत्येक साखळीमध्ये एक एक मुक्का खांब टाकत जायचे. टोटल 12 मुक्का खांब होणार इथे. 12 साखळ्यांमध्ये 12 मुक्का खांब टाकून घ्यायचे. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मुक्का खांब झाल्यावर पुन्हा इथे त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. हे 2 राऊंड झाले आपले. तिसरा राऊंड बनवायचा आहे. पुन्हा 12 साखळ्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 साखळ्या झाल्यावर पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं. इथे जो आपण पहिला जो मुक्का खांब टाकलेला तिथून सुरुवात करायची. 1, 2, 3, 4 चौथ्या मुक्का खांबापासून वरच्या लूपमध्ये एक एक मुक्का खांब एक खांब टाकत जायचं. मग अशी इथे जे 3 साखळ्यांचा राऊंड केलेला सेम तीच प्रोसेस करायची. इथे चौथा खांब जरा 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे पॅटर्न फिरवून घ्यायचं. ह्या 2 खांबांच्या मधून एक मुक्का खांब टाकायचं. 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा 2 खांबांच्या मध्ये मुक्का खांब घ्यायचं. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. इथे पुन्हा 2 खांबांच्या मधून एक मुक्का खांब घ्यायचा. पुन्हा इथे ह्या 12 साखळ्यांमध्ये प्रत्येक साखळीत एक एक मुक्का खांब टाकत जायचं. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12
12 मुक्का खांब झाल्यावर पुन्हा त्याच गॅपमध्ये 6 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. आपले हे तिसरा राऊंड पूर्ण झाला. 1 2 आणि 3. चौथा राऊंड आपल्याला बनवायला घ्यायचं आहे. पुन्हा 12 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 साखळ्या झाल्यावर पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं. इथे पहिल्या मुक्का खांबापासून चौथ्या मुक्का खांबापर्यंत, चौथ्या खांबापासून एक एक खांब टाकत जायचे वरच्या लूपमधून. इथे बघा हे 4 खांब झाले. वरती 3 साखळ्या घेऊन हे पॅटर्न फिरवायचे. पुन्हा इथे 2 खांबांच्या मधून एक मुक्का खांब घ्यायचा आहे. 3 साखळ्या घ्यायचे. पुन्हा पुढे 2 खांबांच्या मधून एक मुक्का खांब घ्यायचा आहे. मुक्का खांब झाल्यावर 3 साखळ्या घेऊन पुन्हा या 2 खांबांच्या मधून एक मुक्का खांब घ्यायचा. परत इथे 12 साखळ्या, तिथे 12 साखळ्यांमध्ये एक एक मुक्का खांब टाकत जायचं. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12वा मुक्का खांब झाल्यावर पुन्हा त्याच गॅपमध्ये 6 साखळ्यांच्या गॅपमध्येच स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आता आपला हा चौथा राऊंड झाला. 5वा राऊंड बनवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पुन्हा 12 साखळ्या घेतल्या आहेत. हे पॅटर्न पुन्हा इथे फिरवून सेम आपण ह्या प्रोसेस केला इथे तीच प्रोसेस करायची. 1 2 3 4. चौथ्या मुक्का खांबापासून वरच्या लूपमध्ये एक एक खांब टाकत जायचे. टोटल 4 खांब तयार करायचे. चार खांब झाल्यावर 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं. 2 खांबांच्या मध्ये एक खांब घ्यायचं आहे, मुक्का खांब घ्यायचं आहे, 3 साखळ्या घ्यायचे. पुन्हा मुक्का खांब घ्यायचे आहे 2 खांबांच्या मध्ये, 3 साखळ्या. पुन्हा या पुढे 2 खांबांच्या मधून मुक्का खांब घ्यायचा. तीच प्रोसेस करायची. पुन्हा 12 साखळ्यांमध्ये 12 मुक्का खांब बनवून घ्यायचे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मुक्का खांब झाल्यावर पुन्हा इथे त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं.
इथे हे जे पॅटर्न आपल्याला 7 पॅटर्न बनवायचे. हा पहिला आणि शेवटचा जो पॅटर्न आहे हा 10 साखळ्यांचा. इथे पहिल्या राऊंडला आणि शेवटच्या राऊंडला 10 साखळ्या घ्यायच्या, 10 मुक्काकाम घ्यायचे आणि मध्ये जे 5 राऊंड राहतात तिथे 12-12 साखळ्या, 12-12 मुक्काकाम बनवून घ्यायचे. आता हे आपले 1 2 3 4 5 पुढे अजून 6वा आणि 7वा बनवून घ्यायचं. इथे स्लिप स्टिच झाल्यावर पुन्हा 12 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 साखळ्या झाल्यावर हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा इथे पहिल्या मुक्का खांबापासून 4थ्या मुक्का खांबापर्यंत वरच्या लूपमधून 4 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4. हे 4 खांब बरोबर 3 साखळ्या घ्यायच्या. ती स्टेप करत जायची. 2 खांबांच्या मध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा आहे, 3 साखळ्या घ्यायच्या. पुढे 2 खांबांच्या मध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा, 3 साखळ्या घ्यायचे. पुन्हा 2 खांबांच्या मध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा. पुढे 12 साखळ्या, त्याच्या साखळ्यांमधून 1-1 मुक्का खांब टाकत जायचं. शेवटचा 12 मुक्का खांब झाला. इथे पुन्हा त्याच जागेवरती 6 साखळ्यांच्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचे. तोडून घेतलं इथे. हे आपले 1 2 3 4 5 6 राऊंड झाले. शेवटचा 7वा राऊंड आपल्याला बनवायचा आहे. शेवटच्या 7व्या राऊंडला इथे 10 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्या आणि शेवटच्या राऊंडला 10-10 साखळ्या घ्यायचे आणि मध्ये 12-12 साखळ्या घ्यायचे. इथे बघा ह्या 10 साखळ्या झाल्यावर पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवून घेतलं आहे मी. तीच प्रोसेस करायची इथे. पहिल्या मुक्का खांबापासून 1 2 3 4 4थ्या मुक्का खांबापासून 1-1 खांब टाकत जायचं आहे वरच्या लूपमध्ये. चार खांब झाला, 3 साखळ्या घ्यायचे. पुन्हा हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं. 2 खांबांच्या मध्ये 1 मुक्का खांब घ्यायचं. 1 2 3 साखळ्या घ्यायला 1 मुक्का खांब घ्यायचं. पुन्हा 2 खांबांच्या मध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा. पुढे या 10 साखळ्या प्रत्येक साखळीमध्ये 1-1 खांब टाकत जायचं. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 मुक्का खांब झाल्यावर इथे त्याच गॅपमध्ये 6 साखळ्यांच्या गॅपमध्येच स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे.
1 2 3 4 5 6 7. ह्या चौकोनाच्या एका बाजूला आपल्याला हे 7 राऊंड पूर्ण करून घ्यायचे. हा एक 7 राऊंडचा हा एका बाजूने हा 7 राऊंड पूर्ण करून घेतला आपण. त्यानंतर इथे जे आपण ही दुसरी बाजू आहे 10 खांबांची, त्याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करत जायचं आहे ह्या 3 साखळ्यांच्या गॅपपर्यंत. जसं आपण इथे केलं होतं एका बाजूनी, तसं ह्या बाजूनी पण आपल्याला तीच प्रोसेस करायची. इथे बघा 10वा मुक्का खांब झाला, स्लिप स्टिच करून घेतली त्याच गॅपमध्ये 6 साखळ्यांच्या गॅपमध्ये. त्यानंतर इथे पहिला खांब आहे त्याच्या वरच्या लूपपासून स्लिप स्टिच टाकत जायचे 10 खांबांवरती. 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे जे 3 खांब आहेत, 3 साखळ्या आहेत, तिथे पहिल्या आणि दुसऱ्या साखळीत स्लिप स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर हा जो आपण 10 साखळ्यांचा हा जो राऊंड बनवला होता आपण 7वा, तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा इथे ह्या 2 साखळ्यांवर आपण 2 स्लिप स्टिच करून घेतले. त्यानंतर हा जो तिसरा राऊंड आहे हा 3 साखळ्यांचा, तो इथे जोडून घ्यायचा आहे स्लिप स्टिच टाकून. इथून मी साखळी काढून घेणार आहे. त्यानंतर हा वरती जी 3 साखळ्या आहेत त्या मधल्या साखळीमधून मी हुक टाकून घेणार आहे आणि हा जो लूप आहे तो तिथून मी बाहेर काढून घेणार आहे. त्यानंतर पुढे जो हा तिसरी साखळी आहे तिथून स्लिप स्टिच करून घ्यायची. पुढे पुन्हा 10 खांब तयार होतात आहेत, तिथे 10 स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत वरच्या लूपमधून. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर इथे जे आपण ही प्रोसेस केली, इथे 10वा खांब स्लिप स्टिच झाल्यावर 6 साखळ्यांच्या गॅपमध्ये पुन्हा सुरुवात करायची. हे जे पॅटर्न बनवले तेच पॅटर्न आपल्याला इथे बनवायला सुरुवात करायची. इथे 6 साखळ्यांच्या गॅपमध्ये अगोदर स्लिप स्टिच करून घ्यायचे. पुन्हा 10 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 साखळ्या झाल्यावर इथे पॅटर्न फिरवायचं आहे. त्यानंतर बघा इथे हे 3 साखळ्यांचा हा राऊंड होता मध्यभागी, हा तिथे मधली जी इथे आपण जो स्लिप स्टिच केला होता तिथे मुक्का खांब टाकून हा 10 साखळ्यांचा राऊंड जोडून घ्यायचा आहे. एक साखळी घेऊन इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे. दोन मिनटं सांगतो. इथे जो 10 साखळ्या आहेत तिथे पहिल्या साखळीपासून 10 मुक्का खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 7 8
दहावा मुक्का खांब झाल्यावर इथे 6 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हा पहिल्या राऊंडचा आपण 10 साखळ्यांचा घेतला. आता दुसऱ्या राऊंडपासून ते 6व्या राऊंडपर्यंत 12 साखळ्या घेत जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 साखळ्या झाल्यावर पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे आणि इथे पहिल्या मुक्का खांबापासून 1 2 3 4 चौथ्या मुक्का खांबाच्या वरच्या लूपमधून एक एक खांब टाकत जायचे. 1 2 3 4 खांब झाल्यावर इथे 3 साखळ्या घ्यायचे. हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा इथे 2 खांबांच्या मध्ये एक मुक्का खांब टाकायचे. 3 साखळ्या घ्यायचे. पुन्हा 2 खांबांच्या मध्ये मुक्का खांब घ्यायचे. 3 साखळ्या घ्यायचे. पुन्हा 2 खांबांच्या मध्ये एक मुक्का खांब घ्यायचा. पुढे हा 12 साखळ्या, प्रत्येक 12 साखळी एक एक साखळीमध्ये एक एक खांब टाकत जायचे. मुक्का खांब टाकत जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 7 8 9 10 11 12 मुक्का खांब झाल्यावर इथे त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. पुन्हा 12 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे बघा, ही आपली पहिली बाजू पूर्ण करून झाली. ही दुसरी बाजू करून घ्यायची. तिसरी आणि चौथी सेम ही स्टेप करत जायचे. जशी आपण या पहिल्या राऊंडला जशी मी हे स्टेप दाखवली ती स्टेप पूर्ण पुढे पण पूर्ण करून घ्यायची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.